वैराग्य रसिक जगद्गुरु तुकोबराय आदि शक्ती मुक्ताई माता यांचा चरणारविंद कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग, ज्यांचा बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वर्जापेक्षा कठोर तर कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वनिते अशी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली नितावली नगरी. या नितावली नगरीमध्ये रहिवासी हरिभक्तीपरायण निंबादास दत्तात्रय पाटील यांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रय तत्तू पाटील यांचा तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तन सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या तिथीला एखाद्याचा आई किंवा वडील देह ठेवतात, ज्या तिथीला एखाद्याचा आई किंवा वडील देह ठेवतात, त्या तिथीला मुलाने काहीतरी कर्म केलं पाहिजे असा दंडक आपल्या शास्त्राने घालून दिलेला आहे. ज्ञानोबराय आवर्जून उल्लेख करतात का सोम सूर्यादी ग्रहणे करीती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबराय सांगतात की इतर पर्वकाळ मुलाच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकतात, पण आई वडील ज्या तिथीला देह ठेवतात तो पर्व पुन्हा मुलाच्या आयुष्यात येत नाही. ज्ञानोबराय सांगतात काही नित्य पर्व आहेत, काही नैमित्तिक पर्व आहेत, काही नित्य आहेत, काही नैमित्तिक आहेत, काही रोज येणारे पर्व काढेत, काही 15 दिवसांनी येणारे पर्व काढेत, तर काही महिन्यातून एकदा येणारे पर्व काढेत, काही 12 महिन्यातून एकदा येणारे पर्व काढेत, तर काही 12 वर्षातून एकदा येणारे पर्व काढेत, तर काही 60 वर्षातून एकदा येणारे पर्व काढेत. अगदी एका मिनिटात तुम्हाला सांगतो. नित्य पर्व, रोज येणारा पर्व, रोज दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते, यांच्यातला जो काळ आहे त्याला काय म्हणतात? संध्याकाळ, शास्त्रीय दृष्ट्या संधिकाळ. आणि रात्र संपणे आणि दिवस सुरू होणे याच्यातला जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो? काहीच म्हणत नाही. नितावलीमध्ये सकाळ होते, प्रांतकाळ म्हणता, काहीच म्हणत नाही. आपण सकाळ म्हणतो, प्रांतकाळ म्हणतो, पण शास्त्रीय दृष्ट्या तोही संधिकाळ. संधी साधली जाते कुठली? रात्र संपण्याची आणि दिवस सुरू होण्याची. महाराज हे नित्य पर्व. काही पर्व काळ 15 दिवसांनी एकदा येतात. एकादशी हा पर्व काळ आहे, दर 15 दिवसांनी एकादशी येते. काही पर्व काळ महिन्यातून एकदा येतात, बरोबर? महिन्यातून येणारे पर्व काळ अमावस्या, पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, बरोबर? काही पर्व काळ 12 महिन्यातून एकदा येतात. रामनवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी, बरोबर? मकर संक्रांत, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, बलिप्रतिपदा, अजून हे 12 महिन्यातून येणारे पर्व काळ आहेत. काही पर्व काळ 3 वर्षातून एकदा येतात. 3 वर्षातून येणारा पर्व काळ अधिक मास, पुरुषोत्तम मास. आमच्या बापूने लगेच उत्तर दिलं. महाराज 3 वर्षांना येणारा पर्व काळ पुरुषोत्तम मास. 12 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा, बरोबर? सोपान दादांनी बरोबर उत्तर दिलं. 12 वर्षातून सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा. 60 वर्षातून एकदा येणारा पर्व काळ कपिला षष्ठी. कपिला षष्ठी हा जो योग असतो ना, उद्यातही सांगत होते तिथून, कपिला षष्ठी हा जो योग आहे ना, असं सांगतात एखादा महान भाग्यवान असला आता तो 120 वर्ष जिवंत राहिला, एखादा महान भाग्यवान 120 वर्ष जिवंत राहिला तर कदाचित कपिला षष्ठी हा योग 2दा येण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोबराय सांगतात का माता पितर मरणे अंकित जे दिवस, मुलाच्या आयुष्यात आई वडील ज्या तिथीला देह ठेवतात तो पर्वकाळ पुन्हा येत नाही. मग त्या तिथीला मुलाने काय करावं? मुलाने पिंडदान करावं, उदक प्रदान क्रिया असेल, तर्पणादी विधी असतील त्या करावा. महाराज शास्त्र असं सांगतं की एखादी व्यक्ती मरण पावली, त्याचा अंतविधी झाला की घरी आल्यानंतर
त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पित्तार्थ एक पिंडार्पण करावा. दुसऱ्या दिवशी त्याच्यात एकाची वाढ करावी, पुन्हा 2 पिंडार्पण करावे, तिसऱ्या दिवशी त्याच्यात वाढ करावी. पण आपल्या महाराष्ट्रात ही पद्धत नाहीये. आपल्या महाराष्ट्रात 10ची 10 पिंड एकाच वेळेस समर्पित केली जातात. त्याला दशक्रिय विधी आपण असं म्हणतो. पण काही भागात दशक्रिय विधी पण 5 दिवसात करायला लागले. कदाचित आपल्या इथं होत नसेल, पण गृहस्थाश्रमी व्यक्ती मेला तर त्याचं उत्तर कार्य 13व्या दिवशी करावं. बरोबर. ब्रह्मचारी व्यक्ती मरण पावला तर त्याचं उत्तर कार्य 14व्या दिवशी करावं. वानप्रस्थी आश्रमी व्यक्ती मरण पावला असेल तर त्याचं उत्तर कार्य 15व्या दिवशी करावं. आणि संन्यासी व्यक्ती जर मरण पावला असेल तर त्याचं उत्तर कार्य 16व्या दिवशी करावं. त्याला षोडशी विधी असं म्हणतात. म्हणजे गृहस्थाश्रमी व्यक्ती गेल्यानंतर 13 दिवसापर्यंत त्याचं नित्य श्राद्ध घालावं. एकदाची की 13 दिवस पूर्ण झाली की नित्य श्राद्ध बंद होतं. मग मासिक श्राद्ध सुरू होतं. मग मासिक श्राद्ध म्हणजे काय? तर मासिक श्राद्ध म्हणजे ज्या तिथीला देह ठेवलाय, समजा आप्पांनी दुर्तेला देह ठेवलाय तर त्या तिथीला दर महिन्याला श्राद्ध घाललं, त्याला मासिक श्राद्ध असं म्हणतात. मग हे मासिक श्राद्ध कुठपर्यंत घालायचं? एकदाची की 12 महिने पूर्ण झाली की मासिक श्राद्ध थांबतं, तिथून पुढे वार्षिक श्राद्ध घालावं. मग वार्षिक श्राद्ध म्हणजे काय? ज्या तिथीला ज्या महिन्यात देह ठेवलाय त्या तिथीला त्या महिन्यात श्राद्ध घाललं त्याला वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी असं म्हणतात. आणि त्या अनुषंगाने आज आप्पांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. कितवं? 3रं. धर्मशास्त्र असं सांगतं. मग का तुमच्या मनात विचार येईल की फक्त पुण्यतिथीला श्राद्ध घालावं का? तर नाही, वर्षातून 4 वेळा श्राद्ध घालायचे. केव्हा केव्हा? एक तर पुण्यतिथीला, दुसरं संक्रांतीला. मग कोणत्या संक्रांतीला? किती संक्रांत्या येतात? 12 संक्रांत येतात. त्याच्यातली मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे ज्या संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. मग त्या मकर संक्रांतीला श्राद्ध घालावं. बरोबर. 3रं अक्षतृतीयेला. अक्षतृतीयेला श्राद्ध घालावं. आणि 4थं आता पितृपक्षामध्ये. आता कोणता पक्ष चालू आहे? बीजेपी. कोण म्हटलं बीजेपी? पितृपक्ष चालू आहे महाराज. आता पितृपक्ष चालू आहे. ज्या तिथीला आपल्या वडिलांनी देह ठेवला असेल त्या तिथीला श्राद्ध घाललं. पण जे अविवाहित मुलं मरतात, समजा ते कुठल्याही तिथीला मेले तरी त्यांचं श्राद्ध केव्हा घालतात महाराज? पंचमीला. आणि जी स्त्री सौभाग्यवती मरते तिचं श्राद्ध केव्हा घालतात? 9मीला. बरोबर. मग आता आप्पांचं जे श्राद्ध आहे हे वार्षिक श्राद्ध पण आहे. बरोबर. आता 3रं वर्ष पूर्ण झालं आप्पांना. बरोबर आहे की नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. आपण अभंग घेतलेला आहे महाराज तुकोबरायांचा. अभंग कुणाचा घेतलाय? तुकोबरायांचा. बरं, अभंगातून तुकोबराय काय करतायत? उपदेश करतायत. कोणाला करतायत? मनाला करतायत. म्हणजे सांगतायत. आजकाल काय झालंय महाराज, सगळ्यांना सांगावं असं वाटतं, ऐकावं असं कुणाला वाटत नाही. सगळ्यांना वाटतं मी सांगितलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? एक व्यक्ती प्रवास करत होता बसमध्ये, बसलेला होता. दुसरा आला, त्याचा सीट जवळ बसला, सीटवरती. याने केलं सुरू, म्हणे हो 15 दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं. कोणाचं झालं? म्हणे तुमच्या मुलीचं. 25 लाख रुपये खर्च आला. किती आला? 25 लाख रुपये. मंगल कार्यालयावाल्याने 1 लाख रुपये घेतले. किती घेतले? म्हणे 1 लाख. आता याला प्रवास करायचाय, त्यालाही प्रवास करायचाय. याने बोलून बोलून वैतागून टाकलं त्याला. ऐकणाऱ्याची इच्छा नसताना जर तुम्ही त्याला उपदेश करत असाल तर तो उपदेश फलभूत होत नाही, फलश्रुत होत नाही. ऐकणाऱ्याची मानसिकता लागते महाराज. आत्मदेव नावाची कथा, ब्राह्मणाची कथा तुम्ही ऐकली असेल. कारण आपल्या नितावलीमध्ये दरवर्षी 3 सप्ते होता महाराज. आणि 3 सप्त्यांमध्ये 3 वेळा कथाही होते. खूप भाग्यवान आपलं गाव आहे महाराज की आपल्या गावामध्ये 3 सप्ते होता. आणि त्या भागवतामध्ये महात्मामध्ये
महात्मन जे वर्णन केलंय ना महाराज ताप देत राहा. जे महात्मन मध्ये वर्णन केलेलं आहे आत्मदेव राजाची गोष्ट येते. आत्मदेव राजा जो होता ना त्याला मूलबाळ नव्हतं, संतानही नव्हता. लोक हिनवत होते त्याला. आला दुष्ट, आला चांडाळ, लोक काही बोलत होते. त्याने विचार केला की जगून काही फायदा नाही माझा, मी आत्महत्या करायला पाहिजे. म्हणून तो एका नदीच्या किनाऱ्यावर गेला, नदीत उडी मारणार. पण त्याचं लक्ष गेलं की एक संन्यासी बाबा तिथं बसलेले ध्यानस्थे. त्या संन्यासाजवळ गेला. संन्यासाच्या जवळ गेल्यानंतर महाराज त्याने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर संन्यासाने विचारलं, म्हणे काय करत होता? आत्महत्या करायला आलो होतो. कशासाठी? मला मूलबाळ नाही म्हणून. लोक हिनवतात, काही बोलतात. अरे राजा, तुला मूलबाळ नाही ना, ही तुझ्यावर देवाची कृपा आहे. अरे ज्याला मुलं आहेत ते तरी कुठं सुखी आहेत? हा, अरे ज्यांना मुलं आहेत त्यांना काही सुखी आहेत का ते? कौरवाला किती होते? 100. सुखी होता का तो? नाही हो महाराज. पण त्या महाराजांचा संन्यासाचा उपदेश त्याला पटला नाही. तो म्हणे तुम्हाला संन्यासांना काय करतं संसाराचं? लोक काय बोलता मला माहिती. मी याने सांगितलं काय करू, एक तर मुलगा होईल असं काहीतरी द्या, नाही तर आत्महत्या करतो. राजाला दया आली. राजाने काय केलं, एक फळ घेतलं आणि त्या व्यक्तीला दिलं, आत्मदेवाला दिलं. आत्मदेव घरी आला, पत्नीला फळ दिलं. आपण भागवतामध्ये विस्ताराने कथा ऐकलेली, मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. ते फळ पत्नीने खाल्लं, मुलगा झाला, मुलगा मोठा झाला. मुलगा मोठा झाला, मुलगा व्यसनाधीन झाला. महाराज 7 प्रकारचे व्यसन सांगितले. धृत, पत्ते, मदिरा, दारू पिऊ लागला, मांस भक्षण, मांसाहार करू लागला, परश्रीगमन, वेश्यागमन, चोरी, हिंसा, व्यसनाधीन झाला. आणि महाराज व्यसनामध्ये अटकलेला तो मुलगा, त्याला आत्मदेवाने सांगितलं, बाळा हे काय करतो? अरे पहिलेच मुलगा होत नव्हता, महाराजांचा आशीर्वादाने मुलगा झाला आणि तू व्यसनाधीन. याने सांगितलं, बाबा घरात राहायचं असेल, अर्धी भाकर खायची, चुपचाप पडून राहायचं, बोलायचं नाही. महाराज एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला आणि रडतोय तो आत्मदेव. पूर्वी रडत होता मुलगा का नाही म्हणून, आणि आता रडतोय मुलगा का झाला म्हणून. बरोबर, आता रडतोय. पण गोकर्ण नावाचा एक मुलगा आला त्यांचा, जो फळापासून गाईला खाऊ घातलेला होता, मनुष्याकार होता पण कान मात्र गाईसारखे होते. गोकर्ण आला, बाबा घराची आसक्ती सोडा, सर्वस्वाचा त्याग करा, वैराग्य धारण करा आणि देवाला शरण जा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पेशु, बंधू सोय रे पेशु, सर्व मिथ्याये दारुण, सर्व मिथ्याये दारुण, सर्व मिथ्याये दारुण, सर्व मिथ्याये दारुण. सर्वस्वाचा त्याग करा, वैराग्य धारण करा आणि जंगलात निघून जा. पहिले उपदेश केला नाही का त्याला? उपदेश केला कोणी? संन्यासाने. पण पटला नाही, कारण तेव्हा त्याची मानसिकता नव्हती महाराज. आणि मुलाने उपदेश केला तेव्हा त्याला कुठं तो पटला. महाराज केव्हा केव्हा काय होतं, उपदेश देणं केव्हा केव्हा अंगावर येण्याची दाट शक्यता असते. कोणाला चांगलं सांगायचे पण दुनियाने महाराज, आपण चांगलं सांगायला जातो आणि तो आपल्यावरतीच.
महाराज एक सुगरण होती, सुगरण पक्षी. तिने काय केलं, एक मस्त छोटंसं घट बनवलं एका झाडाच्या फांदीवरती आणि त्या घट्यामध्ये ती राहत होती. आणि त्या झाडाच्या फांदीवरती एक माकड आला आणि माकड आल्यानंतर एकदम सुसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस चालू झाला. पावसाचं नाव काढू नका, आता बंद आहे, बरं झालं. महाराज पाऊस सुरू झाला हा, आणि एवढा झोडपला गेला तो माकड. त्या माकड झोडपल्या गेल्यानंतर पाऊस ज्यावेळेस उघडला ना, त्यावेळेस तो पाऊस उघडल्यानंतर महाराज थरथर कापत होता माकड. त्यावेळेस ह्या सुग्रणीने सल्ला दिला, म्हणे दादा तुला हात आहेत, पाय आहेत, तू एखादं झोपडं बनवलं असतं ना तर बरं झालं असतं. म्हणजे थंडीपासून तुझी काय झाली असती, संरक्षण झालं असतं. महाराज संरक्षण झालं असतं, पण तू काय केलं, तू घरटं बनवलं नाही. बरं मला सांगा, सल्ला चुकीचा होता का? तुम्हाला काय वाटतं, सल्ला चुकीचा होता? घरटं बनव हे सल्ला चुकीचा होता का? चुकीचा न होता, पण चुकीचा व्यक्तीला दिला, त्याने काय केलं, घरटं मोडून टाकलं. आता तूही पावसात आणि मीही पावसात. महाराज सल्ला चुकीचा नव्हता, चुकीच्या ठिकाणी दिला म्हणून घरटं मोडलं. म्हणून तुकोबरायाने विचार केला की इतर लोकांना उपदेश करण्यापेक्षा आपलं मन चंचल आहे, चपळ आहे, आणि ह्याच मनाला आपण काय केलं पाहिजे, सल्ला दिला पाहिजे असं त्यांना वाटलं. कारण मन कसं आहे, चंचल आहे, आणि मनाचा स्वभाव आहे महाराज चंचलता. स्वभाव बदलत नाही, स्वभाव बदलत नाही. लपवता खरे येत नाही, खरं लपत नाही, आणि खोटं पुढे आल्याशिवाय राहत. पोटातलं केव्हा ओटावर येईल सांगता येत नाही महाराज, सांगता येतं का? नाही. एक राजा होता, तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर रस्ता भरकटला, रस्ता विसरला. त्यावेळेस त्याने रस्ता शोधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केला, ह्या रस्त्याने जाऊ त्या रस्त्याने जाऊ, पण त्याला सापडत नव्हता, मार्ग दिसत नव्हता. मग एका वृक्षाचा खाली एक आंधळा बाबा बसलेला होता. हा गेला, राजा सुरदासजी मी रस्ता भरकटलोय हो, मला जंगलाचा बाहेर जाण्याचा रस्ता सांगता येईल का? राजाने काय सांगितलं, सुरदासजी मी रस्ता भरकटलोय, मला जंगलाचा बाहेर जाण्याचा रस्ता सांगता येईल का? त्या आंधळ्या बाबाने उत्तर दिलं, सांगितलं, राजा उत्तरेच्या दिशेने गेला, उत्तरेच्या दिशेने गेला की पुढे एक वटवृक्ष लागेल, आणि वटवृक्ष लागल्यानंतर तिथून उजव्या हाताला पाठ, सरळ चालत गेला की तुझ्या राजधानीचा रस्ता लागेल आणि तू तुझ्या राजधानीत पोहोचशील. आणि राजा ऐक, एवढ्यावर गपनी बसला तो. राजा ऐक, कदाचित तू वेगाने चालत गेला ना तर तुझ्या पुढे चालणारा प्रधान, त्याचा पुढे चाललेले शिपाई यांची तुझी भेट होऊ शकते. राजा निघाला महाराज, 5-10 पावलं पुढे गेला, 5-10 पावलं पुढे गेला, पुन्हा माघारी आला. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, याला मी माझा परिचय दिला नाही की मी हबप आहे असा का राजा आहे, याने मला ओळखलं कसं? राजाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. राजा आला, सुरदासजी अहो तुम्ही मला ओळखलं कसं, आणि माझ्या पुढे गेलेले प्रधान, त्यांचा पुढे गेलेले शिपाई, हे कसं ओळखलं तुम्ही? त्यावेळेस त्या आंधळ्या बाबांनी उत्तर दिलं, राजा ज्यावेळेस तुझे शिपाई आले ना त्यावेळेस ते मला काय म्हटले, हे आंधळ्या जंगलाचा बाहेर जाण्याचा रस्ता सांगता येईल का? मी त्यांचा बापाचा वयाचा होतो महाराज, मला उद्धटासारखे बोलले, म्हणून मी जाणून घेतलं चायपेक्षा कॅटली गरम. ते शिपाई. बरं मग बाबा तुम्ही प्रधानाला कसं ओळखलं? प्रधानाला महाराज, राजा त्याचा बोलण्यामध्ये शालीनता होती. तो आला, बाबा रस्ता चुकलोय हो, जंगलाचा बाहेर जाण्याचा रस्ता सांगता येईल का? म्हणून मी ओळखलं. ते शिपाई तर हा प्रधान. मग राजाने विचारलं, मला कसं ओळखलं? मी राजा आहे असा. राजा तुझ्या बोलण्यामध्ये व्यापकता होती, तुझ्या बोलण्यामध्ये व्यापकता होती. एखादा आंधळ्या व्यक्तीला सूरदास म्हणावं एवढं उदार अंतकरण जर कोणाचा जवळ असेल तर ते फक्त एका राजाजवळ. राजाला वाटलं माणूस कामाचा आहे, कामाची माणसं सोबत पाहिजे महाराज, कामाची माणसं. गायन नाही आलं चालेल, गाणारी मंडळी पाहिजे.
नाही याला चालेल, लावता यायला पाहिजे. बरोबर. महाराज याने विचार केला माणूस कामाचा आहे. बाबा चलता कुठं? राजदरबारात. आंधळ्याने विचार केला इथंही देवाचं भजन करायचंय, तिथंही देवाचं भजन करायचंय, चला. गेला राजदरबारात. राजदरबारात गेल्यानंतर राजाने आचार्याला बोलवलं. आचार्य, माणूस कामाचा आहे आणि कामाचा माणूस सोबत पाहिजे. महाराज माणूस कामाचा आहे, याला रोज 2 ग्लास दूध प्यायला द्यायचं. आचार्य म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. एक दिवशी राजाला घोडा घ्यायचा होता. आणि राजाला घोडा घ्यायचा असल्यामुळे राजाने विचार केलं की आपल्याकडे आंधळा बाबा आहे, त्याला विचारावं की बाबा कोणता घोडा घेऊ, याला कळतं का त्याच्यातलं. म्हणून त्याने काय केलं, त्या बाबांना बोला सुरदासजी घोडा घ्यायचा, कोणता घेऊ. त्या आंधळ्या बाबाने काय केलं, महाराज 2 घोड्यांच्या पाठीवरतून हात फिरवले. सांगितलं राजा हा घे, हा घेऊ नको. तो घोडा विकणार राजाच्या पायाजवळ गेला. राजा माफ कर, मी अख्खा पोयाला आणला होता, मला क्षमा कर, तुझा जो बाबा सांगतोय तोच घे, हा घेऊ नको. राजाला वाटलं हा आंधळा याने कसं काय ओळखलं असेल. बाबा कसं ओळखलं. राजा 2 घोड्यांच्या पाठीवरतून हात फिरवला. पहिल्या घोड्याच्या पाठीवरतून हात फिरवला तेव्हा थोडा फुरफुरला, म्हणजे हा युद्धातला घोडा आहे. आणि दुसऱ्या घोड्याच्या पाठीवरतून हात फिरवला, तो शांत उभा राहिला, म्हणजे हा वरातीतला घोडा आहे. आणि वरातीतला घोडा तुझ्या काही कामाचा नाही. राजाला आनंद झाला. राजा म्हणे याला रोज 2 चमचे तूप अधिक वाढायचं. बक्षीस काय दिलं महाराज, 2 चमचे तूप. बक्षीस लक्षात ठेवा, मी विसरून जाईन. महाराज राजाला एक दिवशी मोती घ्यायचा होता. मोती करोडाचा मोती होता. राजाने विचार केला याला माणसातलं कळतं, प्राण्यातलं कळतं, याला सजीवातलं कळतं, याला निर्जीवातलं कळतं का. म्हणून राजाने सुरदासजींना बोलवलं. त्या आंधळ्याला सुरदासजी मोती घ्यायचा आहे, कोणता घेऊ. त्या आंधळ्या बाबाने चाचपडणे केली आणि सांगितलं राजा हा घे, हा घेऊ नको, हा वालुकामयीन मोती आहे, छिद्र पाडलं तर दुभांगतो. राजाला आनंद झाला. अरे याला तर निर्जीवातलं कळतं. राजाने पुन्हा आचार्याला बोलवलं. आचार्य यांना रोज जेवणामध्ये 2 लाडू अधिक वाढायचे. एका दिवशी एकांतामध्ये राजा आणि आंधळा बाबा 2च व्यक्ती बसलेले होते. राजाने विचार केला याला सजीवातलं कळतं, निर्जीवातलं कळतं, याचा मनामध्ये माझ्याविषयी कसं आहे विचारून तर घेऊ. सुरदासजी तुमचं माझ्याविषयी मत काय. मत त्यावेळेस त्या आंधळ्या बाबाने सांगितलं राजा तू विचारू नये आणि मीही सांगू. महाराज अर्धी भाकर खातोय, सुखाची खाऊ द्या ना. राजाला वाटलं मग याचा मनामध्ये आहे तरी काय. राजा तलवार काढली. सांगतो का. हा म्हणे सांगेल, पण खरं ऐकल्यानंतर तुला राग येईल. खरं लोकांना पटत नाही. महाराज तुला राग येईल, मला वचन दे, खरं ऐकल्यानंतर तुम्हाला मारणार नाही. अभय दे. दिलं अभय. राजा तुला सांगू. सांगा भाऊ. तू राजपुत्र आहे, तो एक आचार्याचा मुलगा आहे. राजा विवेकी होता महाराज. राजा पडत गेला आपल्या राजमातेजवळ. आई मी कुणाचा मुलगा आहे का. बाळा अरे आजपर्यंत तू हा प्रश्न केला नाही, आज का हा प्रश्न कर. आई मला सांग मी कुणाचा मुलगा आहे. बाळा ऐक, ज्या वेळेस माझं आणि राजाचं लग्न झालं आमचं सुखी संसार होता, पण आम्हाला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. एक दिवशी आपल्या राज दरबारामध्ये राहणारा एका आचार्य जोडप्यापैकी म्हणजे जोडपं राहत होतं, त्या आचार्याच्या पत्नीला 2 जोडं मुलं झाली. एक त्यांनी ठेवला आणि एक आम्हाला दिला महाराज. त्या आचार्याचा तो मुलगा आहे. पण बाळा ही गोष्ट आम्हा चौघांशिवाय कोणाला माहित नव्हती. चौघ म्हणजे कोण. राजा, राणी आणि आचारी पतिपत्नी. 5व्याला ही गोष्ट माहित नाही, पण तुला सांगितली कोणी. आई नंतर सांगतो. पडत गेला महाराज. त्याच्या जवळ गेल्यानंतर त्या सुरदासजींजवळ गेला. बाबा काय हो तुमचे हे काय तुम्ही
व्यापक सांगितलं. तुम्ही कसं ओळखलं बरं मी काचाऱ्याचा मुलगा आहे? राजा पहिल्याच दिवशी ओळखला. पहिल्याच दिवशी? अरे हो, ज्या दिवशी मी तुला जंगलातून घरी आणलं ना, त्या दिवशी तुम्हाला काय दिलं बक्षीस म्हणून? 2 ग्लास दूध. ज्या दिवशी लाखो रुपयाचा तुझा घोडा घेताना मी फायदा करून दिला राजा, त्या मोबदल्यात तू काय मला दिलं? 2 चमचे तूप. अरे त्या मोबदल्यात मला 2-4 अंगठ्या देऊन दिल्या असत्या. 2 चमचे तूप. अरे ज्या वेळेस करोडोचा मी तुला मोती घेताना फायदा करून दिला राजा, अरे त्या मोबदल्यात तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. त्या मोबदल्यात 4-5 गावाची जागीरदारी देऊन टाकायला पाहिजे होती. 2 लाडू. याचा वरतून ओळखला तुझ्यात गुण एकही राजाचा नाही. तुझ्यात गुण कोणाचा आहे? लपवता खरी येत नाही. खरं लपत नाही महाराज. एकाला 3 मुली होत्या. तिघांचं लग्न होत नव्हतं, कारण एक बोबडी तोतरी गेंगानी होती. त्या तिघींचं लग्न होत नव्हतं. बाबाने सांगितलं आज मुलगा पाहायला येतोय. बोलायचं, बोलले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा. महाराज ज्या वेळेस मुलींना सांगितलं, आला मुलगा, आणि मुलगा आल्यानंतर पाणी, चहा, नाश्ता, जेवण, जेवणापर्यंत गोष्ट गेली महाराज. जेवणाला बसले आणि त्यांच्या सोबत एक वृद्ध व्यक्ती होता. अगोदर मुलगी पाहायला मुलासोबत म्हातारा जायचा. आता काळ बदलला महाराज. आता एक तर मित्राला घेऊन जातील, नाही तर कोणाला बी घेऊन जातील. पहिले म्हातारे लोक जायचे, पण म्हातारे सध्या चालत नाही. एका ठिकाणी असं लग्न होतं नाना. आता त्या लग्नामध्ये गावकऱ्यांनी विचार केला, म्हणे आपल्या मित्राचं लग्न आहे म्हणे, मग एकही म्हाताऱ्याला घ्यायचं का नाही घ्यायचं? अरे गाडी केलेली असते नवरदेवच्या घरच्यांनी, ते खिडकीतलं शीट म्हातारे सांभाळतात म्हणे. हो, तिथं गेल्यानंतर स्वागत कोणाचं होतं? म्हाताऱ्यांचं. आता म्हातारे असले की नवरदेव पारावरतून मंडपात येईपर्यंत म्हणतात चला टाइम होतोय, चला आपल्या नाचू दे नाही म्हणे. मग म्हाताऱ्यांना घ्यायचं. तिथं गेल्यानंतर वधू पूजनाला म्हातारा, पंक्तीमध्ये नारळ म्हाताऱ्याला, आपल्याला काहीच नाही म्हणे. म्हणे मग एकही म्हातारा घ्यायचा नाही. मीटिंग ठराव मंजूर झाला महाराज. निघाले, गेले. लग्न लागलं पण त्याच्यात गावातला बी म्हातारा हुशार होता. म्हणे सगळे पोरं आले, एकही नसेल हा या ना गावात पोरं जास्तील म्हणे. महाराज मुलं जास्तील का? मग त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, बघा आमची मुलगी तुमच्या सोबत पाठवू, पण आमची एक अट मान्य करावी लागेल. म्हणे काय? म्हणे आमच्या गावच्या विहिरीमध्ये गावरान तूप भरून द्या, आमची मुलगी घेऊन जा. हा एक गेला तिथं, पाहिलं 300 फूट खोल, 7 फूट रुंदी, भरली जाणार नाही म्हणे आपल्याला. चला निघाले घरी. घरी गेल्यानंतर लोकांनी विचारलं, का रे झालं लग्न? म्हणे हो. काय होतं? गुलाबजाम होता, बासुंदी होती, नंतर रसमलाई होती, अनेक प्रकारचे व्यंजन होते. हा म्हणे त्या रेडीमेड कागदामध्ये सगळं मावलं, रेडीमेड नव्हते म्हणे, पत्रवाळी. मग जळगाव जिल्ह्यातून, जळगाव तालुक्यातून, ऐका बरं, जळगाव जिल्ह्यातून, जळगाव तालुक्यातून, किनोद या गावून, कुठून नाना? किनोदून असे लांब लचक केळीचे पानं होते म्हणे. महाराज ज्या गावाला आपण राहतो ना, त्या गावाचा उदो झालाच पाहिजे. जळगाव जिल्ह्याचा, जळगाव तालुक्यातून किनोद येथून ते केळीचं पानं होतं, आणि त्याच्यावर एवढा आयटम होता म्हणे महाराज. मग अरे आपली कुलवधू पाठवली का? तो बाबा सांगत होता गावरान तूप भरून द्या, चल मला घेऊन चाल. तुम्ही ऐकत नव्हते, मला घेऊन चला, आम्हाला घेऊन चला, तुम्ही ऐकत नाही म्हणे मुलं. चला गेले बाबा. राम राम. का आमची कुलवधू का पाठवली नाही? तुमच्या मुलांना एक साधा प्रश्न केला. म्हणे काय? की आमच्या गावाच्या विहिरीमध्ये गावरान तूप भरून द्या. तो बाबा गेला तिथं. आता गेल्यानंतर त्याने पाहिलं, हा दुसरा म्हणे बापरे, बाबा कन गावरान तुपाकन भरलं जाणार नाही, आपण माघारी परतलेलो बरं. त्या बाबाने सांगितलं याच्यात भरायचे. म्हणे हो आता भरू लगेच, याच्यातलं पाणी काढून घ्या. काय काढून घ्या? पाणी काढून. त्या बाबांनी पाठवलं. महाराज म्हातारे लोक हुशार असतात, त्यांनी जास्त पावसाळे खाल्लेले असतात आपल्यापेक्षा. म्हाताऱ्याने विचार केला, म्हणे बाडू
आपले साऊंडवाले वाढू दादा नाही बरं नाही तर तुम्ही काय आहे गलत करताय. ते रामरतन दादा आहे आमचे. म्हणे वाढू तिघ मुली सुंदर आहेत म्हणे. मग अरे कोणत्याही मुलीशी विवाह केला तरी चालेल, पण त्याच्यातल्या त्याच्यात जिने कडी बनवली ना ते काय अन्ना पूर्ण असेल. अरे काय तिच्या हातामध्ये स्वाद असेल त्या मुलीशी तू लग्न कर. तिचा पण काही राहिलं गेलं नाही. ते म्हणे अशी नाही झाली, त्याचा जिलू घातलं मिलू घातलं तेव्हा झाली. तेवढे ते दुसरी म्हणते तुला बाबाने बोलायला नाही सांगितलं, टरी उडून दिली, तू 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 खोतालाच केला म्हणे. सांगायचा अर्थ एकच आहे महाराज, लपवता खरी येत नाही, खरं लपत नाही आणि खोटं पुढे आल्याशिवाय राहत. तसा मन कसं आहे, चंचल आहे. चंचल मनाला तुकोबरा उपदेश करता अभंगाचा प्रथम नको नको मला गुंतू माया झाडी, नको नको मला गुंतू माया झाडी, नको नको मला गुंतू माया झाडी, नको नको मला गुंतू माया झाडी. महाराज तुकोबर आहे सांगता नको नको मना गुंतू माया जडी, काळ आला जेवढी ग्रासावया. मनाला उपदेश करता नको नको नको, मनाला उपदेश करता की हे मना तू गुंतू नको. मनालाच का उपदेश करता बरं? कारण मन एवढं विश्वासघातकी ना महाराज, मनासारखा विश्वासघातकी दुसरा कोणी नाही. नाथबाबा सांगता मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, पाडी काढाचा फासा, मी आलो रायाच्या जोशी पोरा ऐका दादांनो. महाराज नाथबाबा सांगता की ह्या मनाच्या विश्वासामध्ये येऊ नका, विश्वासघात करतो हा, फसू नका तुम्ही त्याचा. एवढा विश्वासघात की मन. महाराज मनाने जर चांगला विचार केला ना बार काही नाही तर विश्वासघात होत नाही. शुंभ आणि शुंभ नावाचे दोन भाऊ होते, राक्षस होते. मग त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं की आम्हाला अमरतत्व दे. ब्रह्मदेवाने अमरतत्व भेटणार नाही. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणारच आहे, ते निश्चित आहे. जो जन्माला आलाय तो मरणारच आहे. मी अमरतत्व देऊ शकत नाही. मग यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, आम्ही दोघं भाऊ ज्या वेळेस भांडण करू त्यावेळेस आम्ही मरायला पाहिजे. राक्षस होते
पण दोघं भावांचं खूप प्रेम होतं बरं महाराज. राक्षस असल्यानंतर दोघं भावांचं प्रेम होतं महाराज. एवढा उन्माद केला त्यांनी, एवढा उन्माद केला, पुष्कळ उन्माद केला. मग इंद्राने काय केलं, तिलोत्तमा नावाची अप्सरा पाठवली. अति सुंदर अप्सरेला पाहून यांचं मन भ्रष्ट झालं. दोघं भावांचं प्रेम होतं, पत्ती आली आणि घोटाळा. दोघं भावांचं प्रेम असतं, पत्ती येते आणि काय होतं बरोबर. दोघं भाऊचे ते एकाच ताटात जेवता महाराज. दोघं भाऊ, पत्ती येते सगळं घोटाळा करते. ती म्हणजे ती बरं, दुसरी ती कडे नका महाराज. तो शुंभ म्हणतो मी लग्न करेल हिच्याशी, निशुंभ म्हणतो मी लग्न करेल. ती म्हणते बघा तुमच्या दोघांपैकी मी एकाशी विवाह करेल, पण तुमचा जो बलाढ्य असेल ना त्याच्याशी मी विवाह करेल. शुंभने काय केलं, भावाला ललकारलं. दोघांचं भांडण झालं. ब्रह्मदेवाचा काय वर होता, काय आशीर्वाद होता की दोघं भाऊ ज्या वेळेस भांडतील तेव्हा मेले. तो दोघं भाऊ आपसात भांडण करून मेले. मला सांगा घात कोणी केला दादा, घात कोणी केला त्यांच्यावर? दोघं भावांनी आपसात भांडण केलं म्हणून घात झाला का? नाही, घात त्यांनी केला नाही. मग इंद्राने केला का घात? इंद्राने घात केला. तिलोत्तमीने केला नाही. त्यांचा मनाने घात केला महाराज. मनाने मोठ्याने विचार केला असता माझा भाऊ लहान आहे, याचं लग्न होऊन जाऊ दे पहिले. लहान्याने विचार केला असता माझा भाऊ मोठा आहे, मी करेल दुसऱ्या मुलीशी विवाह. पण महाराज बारकाईने चिंतन केलं तर लक्षात येईल घात मनाने केला. मनासारखं याच्यात कोणीच नाही. मन एवढं वाईट आहे ना, मनानेच पाप होतं, मनानेच पुण्य होतं. मन एवढा विश्वासघात की मन पुण्य करायला होतं, मन पाप करायला होतं. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मग पुढे चलू. महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. वृत्त नावाचे दोन मित्र होते. वृत्त नावाचे दोन मित्र होते आणि ते वृत्त आणि वृत्त वेणुमाधवांच्या मंदिरात दर्शनासाठी चालले होते महाराज. दर्शनासाठी चालले असताना खूप पाऊस चालू होता आणि रात्री बरोबर दिसतही नव्हतं. वृत्ताने सांगितलं म्हणे इथं एक झोपडी दिसते, त्याच्यात आपण काय करू, थोडा विश्राम करू, सकाळी जाऊ. वृत्त म्हणतो मित्रा, अरे आपण किती दूरपासून, किती लांबपासून पायी चालत आलोय, किती लांबपासून पायी आलोय. आता थोडंसं अंतर आहे, सकाळी तिथं पोहोचू, काकडा आरती होईल बरोबर, तिथं देवाचं दर्शन होईल आपल्याला, इथं थांबू नको. हा म्हणे नाही भाऊ, माझ्याकडनं काही चाललं जात नाही. महाराज याने सांगितलं माझ्याकडनं चाललं जात नाही, मी तर थांबतो. याला वाटलं याचं मन भ्रष्ट झालं, कारण ज्या गृहामध्ये थांबला होता ते कोणाचं गृह होतं, एका वेश्येचं गृह होतं. याने विचार केला याचं मन भ्रमिष्ट झालंय, भ्रष्ट झालंय. हा वृत्त निघून गेला, पावसामध्येच निघून गेला. सकाळी वेणुमाधवांच्या मंदिरामध्ये पोहोचला आणि पोहोचल्यानंतर तिथं महाराज एवढी गर्दी होती, भयान गर्दी होती, तिथं पाय ठेवायला जागा नव्हती. हा विचार करतो अवृत्त, आणि कुठून आलो मी, तिथं पाय ठेवायला जागा नाही. माझा मित्र तिथं सुखात असेल, विहार करत असेल. हा इकडे विचार करतो वृत्त, मी किती पापी, मी किती अभागी, माझ्यासारखा पापी काही कोणी नाही या जगात. माझा मित्र सोबत आलेले, तो आता देवाचं दर्शन घेत असेल, मंदिरात असेल, काकडा आरती होत असेल, मी किती पापी. योगायोगाने दोघं मेले महाराज, योगायोगाने दोघं मेले. मग वृत्ताला नरकात जायला पाहिजे होतं का स्वर्गात? वृत्ताला कुठं जायला पाहिजे होतं? तो वेश्येच्या गृहामध्ये होता, नरकात जायला पाहिजे होता ना, पण नाही, तो स्वर्गात गेला आणि वृत्त नरकात नेलं. त्यावेळेस त्या वृत्ताने यमदूतांना विचारलं, मंदिरात मी होतो, त्या देवाची काकडा आरती मी पाहिली डोळ्याने, लोक म्हणतात त्याचं नाव घेतल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते. अजामिळ, अजामिळाचं उदाहरण माहिती, मी सांगणार नाही, तुम्ही कायम श्रवण करणारे लोक आहे. अजामिळ एका नावाने हे झाला, मी तर दर्शन घेतलं आणि देवाचं लाईव्ह टेलिकास्ट होता माझा आणि देवाचा, तरी पण त्यांनी सांगितलं दादा अरे तू तिथं फक्त शरीराने होता, मनाने कुठं होता? आज तो शरीराने तिथं होता, मनाने कुठं होता? मंदिरात होता. आपलं मन एवढं हे ना, आताही काहींचं मन घरी गेलं असेल, दरवाजाला कुलूप बरोबर लावलंय का? बरोबर आहे की नाही?
मग आता 9 वाजेला लाईट येईन शेताची. पंप स्टार्टर आपण चालू केलंय का ऑटोमध्ये, पण ते आपण बरोबर लावलंय का? हे मन एवढं आहे, एका मिनिटात दिल्लीला जाईल. मनाचं काही खरं नाही. म्हणून तुकोबराय मनाला उपदेश करता विठ्ठल 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 विठ्ठल. मनाला सांगतायत की नको नको मना गुंतू. गुंतू म्हणजे फसू. कुठं? मायाजाळात. मायाजाळ म्हणजे काय हो? मायाजाळ म्हणजे घर. मायाजाळ म्हणजे धन संपत्ती, मुलं बाळं, गाडी बंगला, हे मायाजाळामध्ये येतं. मायाजाळामध्ये. बरं तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तुम्हाला देव आवडतो का मायाजाळ? वर बोट करा बरं ज्यांना ज्यांना देव आवडतो. बस पुरुषांमध्ये एकालाही नाही आहे. वरती बोट करा, माझं लक्ष आहे. कोणी कोणी वर बोट केले तर तुम्हाला देव आवडतो. आमचं समर्थनही बोटवर केलं. महाराज तुम्हाला देव आवडतो पक्क? उद्याताईंनी हातवर केलेलं आहे, माझं लक्ष आहे. महाराज तुम्हाला देव आवडतो. उद्या तुम्ही शेतात जाताना, नितावलीच्या बाया, या नितावलीच्या ताया समजा, शेतात जाताना कमळगाव रस्ता, या कमळगाव रस्त्याने चालत जात असताना रस्त्याच्या कडेवर तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. पटकन उत्तर द्या, कोणती उचला? रामाची. कारण तुम्ही महाराज तुम्हाला देव आवडतो, तुम्ही रामाची उचला. 100% लॉक. देखा कोणाला जरा अजून बी माघारीची वेळ आहे, फॉर्म मागे घेऊ शकता. 100% राम. रामाची. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचला? रामा सगळं रावणाची उचलू महाराज. बरं समजा माझ्या गड्यामध्ये तुळशी माळ आहे, बरोबर? तुळशी. तुमच्या गड्यामध्ये सुवर्णाची माळ आहे, चैन आहे, बरोबर? सोन्याची चैन आहे. सुवर्ण पवित्र का तुळशी? उद्यातही सांगते तुळशी. आमची पूजाविनी ते सांगताय तुळशी, बरोबर? कीर्तन संपल्यानंतर तुळशी माळा तुम्ही घेऊन द्यायची, तुमच्या गड्यातल्या सोन्याच्या चैनी मला देऊन द्यायचा. महाराज 75 पर्यंत भाव चालला आहे. या 2च उदाहरणावर तुम्ही सिद्ध झाला. महाराज तुम्हाला देव आवडत नाही, तुम्हाला माया जाड आवडते. देवाने अशीच बनवली महाराज माया. माया अशीच आहे. अरे माया पार करणं कठीण आहे. एक दिवशी सुदामजींनी विचारलं देवाला, देवा तुझी माया काय? 16,118 सोबत तू राहतो, कस काय राहतो? म्हणे मायाने. म्हणे आमची तर एकच नारी, ती पण भारी. सुदामजी सांगतोय आपली एकच नारी, ती पण भारी. महाराज तू 16,100 मायेने राहतो. माया. मग तुझी माया दाखव ना देवा. वेळ आल्यावर दाखवेल. आता आपण यमुनेमध्ये स्नान करायला चाललोय. यमुने स्नान करू, मग तुला मायाचं दर्शन देऊ. उतरले सुदामजी पहिले. बघून ते इकडे कपडेच काढताय, शर्टच काढलं, तोपर्यंत सुदामजी पाण्यात. तिकडनं खिडक्या सोडल्या होत्या, कशाच्या? धरणाच्या. अचानक पूर आला, गेले ना वाहून सुदामजी. वाहता वाहता एका गावाच्या तीरावर लागले. एका गावाचा तीरावर लागले महाराज. तीरावर लागल्यानंतर सुदामजींना वाटलं वाचलो, बरं वाचलो मी. तेवढ्यात एका हत्तीने पुष्पमाळा घेतली आणि सुदामजीच्या गळ्यामध्ये टाकली. राजाजी की जय हो. याला काहीच कळत नव्हतं. म्हणे काय एवढे गावकरी बसलेले, माझ्या गळ्यात माळा आणि राजाजी की जय. आमचा गावाचा नियम आहे, राजा मेल्यानंतर ही हत्तीने ज्या कोणाच्या गळ्यात माळा टाकते तो राजा होतो. पहिले हत्तीला कळत होतं देशाचा राजा कसा पाहिजे. मी पुढे बोलणार नाही तर काय होईल महाराज. बीजेपी वाला होता, मी बोलणार नाही. देशाचा राजा कसा असावा हत्तीला कळत होतं, आपल्याला कळू नये महाराज. असो, तो आपला भाग नाही. राजा झाला. राज दरबारातल्या एका सुंदर मुलीशी त्याचं लग्न झालं. 12 वर्षाच्या दाम्पत्य जीवनामध्ये 12 वर्षाचं दाम्पत्य जीवन सुखा समाधानी 2 मुलं झाली. आणि एका दिवशी काय झालं महाराज, राणी मरण याने सांगितलं राणी मेली. तो रडतोय. लोक म्हणतात का रडताय, कशा रडताय? अरे म्हणे रोज गरम गरम पोळ्या टाकून द्यायची, रोज चहा बनवून द्यायची. रडू नको महाराज, रडू
नका नदीवरती आले. तिथं 2 सरपंच 2 चिता होत्या रचलेल्या. याने विचारलं म्हणे गावात अजून कोणी गेलंय का? म्हणे नाही. एक राणीची दुसरी, महाराज तुमच्यासाठी. अरे मी जिवंत आहे. आमच्या गावाचा नियम आहे, राणी मिल्यानंतर राजालाही जावं लागतं. महाराज राणी मिल्यानंतर राजालाही जावं लागतं. अरे मी दुसऱ्या गावाचा आहे ना, पण राजा झाला ना, 12 वर्ष राज्य केलं, जावंच लागेल. नाही गेलं तर आम्ही टाकून देऊ. महाराज त्यावेळेस त्या सुदामजीने विनवण्या केल्या, पण हे ऐकत नाही. म्हणजे मी यमुनेत स्नान करतो ना, उतरला यमुनेत स्नानासाठी आणि पाहतो तर काय तिथं ना राणी आहे, ना चिता आहेत, ना गावकरी आहे. बघून तर पितांबर नसतात. देवा थरथर थरथर का देवा हे काय? अरे हीच माझी माया आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी घ्रासावया. बरं काळ जवळ येतो का आपण काळाचा जवळ जातो? काळ जवळ येतो का आपण काळाचा जवळ जातो? महाराज तुकोबारा सांगतात काळ आला जवळी. तुम्ही पंढरपूरला जातात, कोणी पायीवारी करतं, कोणी रेल्वेने जातं, कोणी बसने जातं. बरं बसने गेल्यानंतर कंडक्टर काय म्हणतो? चला पंढरपूर, चला पंढरपूर. आलं बरोबर आहे की नाही? पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातच आहे, पण कंडक्टर काय पंढरपूर आलं. तसं तुकोबार आहे म्हणता काळ आला जवळी ग्रासाव्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबार आहे सांगतात की काळ जवळ आलेला आहे. महाराज तुम्ही मायाजाळामध्ये गुंतू नका. पण काय झालंय, आपण एवढे मायाजाळामध्ये गुंतलेलो आहे महाराज. आपण म्हणतो घर माझं, गाडी माझी, पत्नी माझी, मुलं माझे. हे तुमचं काहीच नाही आहे. इथं नाही नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, एका ठिकाणी परवेचन चालू होतं. त्याने सांगितलं जन सुखाचे दिल्या घेतण्याचे. जे कथा प्रवक्ता होते त्या कथाकारांनी सांगितलं की जन सुखाचे दिल्या घेतल्याचे. पण आजकाल काय महाराज 2-4 पुस्तकं वाचली की ते लोक हुशार होतात आणि ते कुठला महाराज चुकीचं सांगताय. तुम्ही म्हणता जन सुखाचे. माझं जे आहे ना, माझी आई माझ्यावर प्रेम करते, माझे वडील माझ्यावर प्रेम करते, माझी पत्नी माझ्यावर. अरे विड्या हा मायेचा बाजार आहे. तुला वाटतं तुझ्यावर प्रेम करता, अरे कोणीच कोणाचं नाही आहे. तुझे आई वडील, तुझी पत्नी, तुला परीक्षा घ्यायची म्हणे हो. याने योग शिकवले आणि मग सांगितलं 8 दिवसानंतर तुझी परीक्षा होईल. घरी जायचं, ऍडमिटच्या यायचं, पहिलं सांगायचं पाणी दे, चहा दे. तिने चहा आणला की असा हात लावायचा आणि तिथं जसं पडून द्यायचं, जसं काही अटॅक आला तुला. ठीक आहे, तू मेलेल्या घोषित करतील म्हणे तुला हे लोक, पण तुला सगळं ऐकू येईल. तुझे कोण आहेत, तुझे कोण नाही आहेत, तू सगळं कळून दे. याने तसंच केलं महाराज. गेला बैलावने पाणी दे, चहा दे, हात लावला,
दणकन पडला तो खालती. महाराज पडल्यानंतर नस चेक केली, नाडी गेला म्हणून. रडायला लागले सगळं. आई जोरजोरात रडते, बाप जोरजोरात रडते, पत्नी त्यांच्यापेक्षा जोरात रडते. महाराज एवढी रडते बिचारी, एवढी रडते. तेवढ्याच साधू आला. साधू म्हणे काय झालं? तरुण मुलगा मेला म्हणे. मग वाईट झालं म्हणे. घरातून एक ग्लास दूध आणलं दूध, खिशातून पुडी काढली, टाकलं, मिश्रण केलं, हे घ्या आईच्या हातात दिलं. काय आहे बाबा? दूध आहे, याच्यात पुडी कशाची? मंत्रलेली पुडी आहे त्याच्यात. घेतल्याने काय होईल? तुमचा मुलगा जिवंत होईल आणि पिणारा मरून जाईल. आईने लगेच ग्लास ठेवून दिला. माझ्या पातीवर तर धर्म सांगता, मी माझी पतीची सेवा केली पाहिजे, बरोबर? मग वडिलांजवळ दिला. वडील म्हणे मी घेऊ शकत नाही, कारण मी दुसऱ्याची मुलगी आणलेली आहे ना पत्नी म्हणून. तिची सर्व जबाबदारी कोणावरती? माझ्यावरती, म्हणून मी घेऊ शकत नाही. पत्नीला दिलं. बाळा तू घेऊन टाक. तिने सांगितलं म्हणे मी घेऊ शकत नाही. अरे हे म्हातारी घ्यायला तयार नाही, मी तर अजून तरुण आहे, माझ्याशी कोणी विवाह करेल, मी घेत नाही. साधू म्हणे मी घेऊन टाकू. बाबा देव झाले तुम्ही, देव. महाराज तुमच्या नावाने दरवर्षी आम्ही भंडारा करू, मंदिर बांधू मोठं, बाबांचं पुण्यस्मरण करू दरवर्षी. घेऊन टाका. बाबाने घेऊन टाकलं, गटक 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 पिऊन टाकलं. मुलगा उठवून उभा राहिला आणि बाबा बी मेला नाही, कारण ती पिठी साखर होती. सांगितलं पा मी त्या दिवशी बोललो होतो ना, जने सुखाचे. पटलं का माझं सांगितलेलं? पटलं का? तेव्हा पटलं नाही, आता पटलं ना. विठ्ठल महाराज ज्यावेळेस तुकोबराय सांगतात की हे मना तू माझ्याजड्यामध्ये गुंतू नको, कारण काळ केव्हा येईल आणि तुझा ग्रास करायला सांगता येत नाही. आणि काळ एवढा निर्दयी ना, तो असा विचार करत नाही याचं मुलाचं लग्न बाकी आहे का, याने शेतामध्ये काही हे बाकी आहे का, असं काहीच विचार करत. काळ त्याचं नाव काढल्यानंतर चांगल्यांचे हवा पंचर होते महाराज. तो काळ. अरे ज्यावेळेस गरुडाची आई आजारी होती, गरुडाची आई आजारी होती, सर्व देवता यायचे पायाला, सर्व देवता, कारण गरुडाची आई होती आणि गरुड विष्णूंचा अर्श, विष्णूंकडे जात होते. गरुडाची आई आजारी होती. गरुडाच्या आईला पाहायला सर्व देवता यायचे. आता समजा आपल्या घरात कोणी आजारी असलं, नातेवाईक येतं की नाही? काय दादा, काय जीबू, काय आप्पा, कसं वाटतंय, बरं वाटतंय. महाराज गरुडाच्या आईला इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे आले, सर्व देवता आले, सगळे पाहून गेले. याने रोज घरी यावं गरुडाने. आई कोण आलं होतं? इंद्र, चंद्र, महेंद्र. आई एक दिवशी कोण आला होता? काळ. काय म्हटला? काहीच म्हटला, हसून निघून गेला. गरुडाला वाटलं ज्या अर्थी हसून निघून गेला त्या अर्थी माझ्या आईला घ्यायला येईल. त्याने काय केलं, आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि हिमालयाच्या एका गुफेमध्ये घेऊन गेला. सकाळी 5 वाजेला पोहोचला, तिथं काळ ऑलरेडी येऊन बसलेला होता. याने विचारलं देवा तुम्ही? अरे तुझ्या आईचं मरण येत होतं, मी काल आलो, मी हसलो यासाठी. म्हातारी कुठे? खाटेवरती पडलेली, चालत आली, 4 दिवस पोहोचणार नाही, आज सकाळी 5ला मरण आहे, रेल्वे इथपर्यंत येणार नाही गुफेमध्ये. मग ही मरेल कसं? ही वाचली बुवा म्हातारी, म्हणून मी हसलो. पण गरुडा तूच तुझ्या आईला इथं घेऊन आला. विठ्ठल 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 महाराज काळाची चिंता माणसाने करू नये. कारण काय आहे, माणूस जास्त काळाची चिंता करतो. लोक म्हणतात महाराज आपला हात पाहून घ्या, मला कोणापासून धोका आहे.
अग्नीपासून पाणीपासून मग मी त्या गोष्टीपासून लांब राहीन. महाराज तसं काहीच नसतं. तुम्ही ज्या गोष्टीला भ्याल ना ती गोष्टच हे होते. व्यासांचा शिष्य होता दास. त्याने एक दिवशी सहज विचारलं, म्हणे गुरुजी माझं मरण कशात आहे? व्यास म्हणे विचारू नको. महर्षी आपल्या व्यासजींनी सांगितलं विचारू नको. नाही मला सांगा. म्हणे मग सृष्टी रचन करता महादेव आहेत, महादेवांकडे चला. गेले महाराज महादेवांकडे. आणि महादेव भोडे, एक लोटा जल सब समस्या का हल. महादेवांना सांगितलं भोलेनाथ माझ्या शिष्याचं मरण कशात आहे, तुम्ही माफ करा. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा माझ्या शिष्याचं मरण कशात आहे, सृष्टी उत्पत्ती करणारा मला माहिती संहार करणारे महादेव. महादेवांकडे गेले. भोलेनाथ सांगा माझ्या शिष्याचं मरण कशात. मलाही नाही माहित. कोण आणतं? यम. चला यमकडे गेले. यमाकडे म्हणे मी नाही आणत, मलाही जीआर भेटतो तिकडनं, ऑर्डर भेटते, ऑर्डर शीट असते माझ्याकडे की याला उचलून आणायचंय. कोण देतं? चित्रगुप्त. गेले चित्रगुप्तांकडे. म्हणे फाईल ओपन करावी लागेल. केली ओपन फाईल. ज्या दिवशी दास त्यांचे गुरु व्यास त्यांच्यासोबत ब्रह्माजी त्यांच्यासोबत महादेव यम पाचही लोक ज्या वेळेस माझ्याकडे येतील, माझ्याकडे नाही चित्रगुप्ताकडे येतील, त्यावेळेस दास म्हणे मला सांगा काय गरज होती का महाराज. म्हणून तुकोबाराय सांगता नको नको म्हणा गुंतू माया जाडी काळ आला जेवढी घ्रासावया. आणि ज्या वेळेस काळाची उडी पडेल ना महाराज तेव्हा तुम्हाला मायबाप सुद्धा सोडवणार नाही. अभंगाचं काळाची उडी पडेल महाराज ज्यावेळेस काळाची उडी पडते ना तेव्हा मायबाप सुद्धा सोडू शकत नाही. मायबाप जरी असले आपल्या जवळ तरी सोडवत नाही. आणि काळाला तुम्ही सांगूही शकत नाही की बुवा माझ्या मुलाला वाचून घे 5 लाख देतो. तुमची करोडोची संपत्ती असू द्या महाराज, पण ते वाचू शकणार नाही. मायबाप जरी जवळ असले तरी वाचू शकत नाही. महाराज
10 वाजून गेलेले आहेत, तर जास्त वेळ नाही आपल्याकडे. महाराज, काळाची उडी जेव्हा पडते ना त्यावेळेस कोणीच वाचू शकत नाही. मायबाप जरी असले तरी वाचू शकत नाही. देवाची आई, भगवान श्रीकृष्णाची आई, ती सुद्धा कृष्णाला वाचवण्यासाठी डोवामध्ये उडी टाकली नाही. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने गोपाला खेळत होते, भगवंताला माहिती होते तर कालिया नाग राहतो आणि याच्यामुळे पाणी विषारी झालेले. भगवंताने चेंडू उडवला, उडी मारली, लोक गेले पडत यशोदेला सांगायला भगवंताने उडी मारलेली. असा भगवंत आले. महाराज आल्यानंतर भगवंतासाठी आली यशोदा, आणि यशोदा आल्यानंतर तिनं पाहिलं की माझा मुलगा या डोवात गेलाय. ते पुढे जात होते, सोडा सोडा, लोकांनी दिलं सोडून. पण ज्यावेळेस ते डोवातलं पाणी लाल बुंद दिसत होतं त्यावेळेस देवाची माय सुद्धा 2-2 पावलं मागे सरकत होते. पावले पावले सरे माय, मागे 2-2 पावले सरत. कोणाची माय? मग आपली माय आणि आपला बाप कुठं वाचवणार आहे महाराज? कुठं घेऊन बसले तुम्ही? हा, आपले मायबाप सुद्धा आपल्याला सोडवणार नाही. तुकोबाराय सांगतात, काळाची उडी ज्या वेळेस पडेल त्यावेळेस तुझा मायबाप सुद्धा सोडवणार नाही. काही लोक म्हणतात माझ्यामध्ये खूप ताकद आहे, काळाला पाहून गेल. हे ताकद काही कामाची नाही महाराज. हे काय आहे? हे फक्त माया आहे. हे शरीर माया आहे. हे आपलं नाही. देह कुणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काय आहे? देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. तरी सुद्धा माणूस इटीत राहतो पहिलेसून. हा भाऊ शांत बैस. महाराज, हे शरीर सुद्धा काय आहे? एक दिवशी माती होणार आहे या शरीराची. हे आपलं आहे का? हे आपलं नाही. हे आपण भाड्यावरती आणलेलं आहे. हे आपण भाड्यावरती आणलेलं आहे. जिंदगी एक किराये का घर आहे. महाराज, हे आपण भाड्याने आणलेलं आहे आणि एक ना एक दिवस आपण लायला खाली करायचे. महाराज, ए जिंदगी का किराया एक घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी का किराया एक घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ जिंदगी को किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी को किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. गोपाल काकांनी छान फरमान दिलं. टाळ्या. आमच्या बापूंनी दुसरी जी चाल आहे, दुसरं जे चरण आहे तेही मस्त म्हटलं. काय होत म्हणजे एकदम जोरदार चाल झाली ती. त्यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या. मी तुम्हाला टाळ्या वाजवायला त्रास देत नाही जास्त. देतोय का? मग एकदा वाजवा. विठ्ठल विठ्ठल. महाराज, हे जे आहे ना, हे आपल्याला भाड्याकडून भेटले. हे जे शरीर आहे हे भाड्याने भेटलेले आहे आपल्याला. हा देह आपला नाही आहे. आणि हा जर आपला असता, मला तरी एक वाटतं महाराज, जे आपले असतात ना ते आपल्याशी गद्दारी करत नाही. बरोबर आहे की नाही? हे शरीर आपलं असतं ते याने आपलं ऐकायला पाहिजे होतं की नाही? बरोबर आहे की नाही? हा, पण हे ऐकतं का? ते म्हातारं होतं की नाही? बरोबर आहे की नाही? ते म्हातारं होतं, हे आपलं ऐकत नाही. महाराज, मग तुमचं शरीर तुमचं ऐकत नाही, तुमचे मायबाप सुद्धा तुम्हाला कामात येणार नाही. माय देवाची माय होती तरी सुद्धा वाचू शकली नाही. अभिमन्यूचं तुम्ही ऐकलंय, चक्रव्यूहमध्ये फसलेला होता. कुणाचा मुलगा होता? हा, अर्जुन, सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा होता. बाप रणांगणात होता की नाही त्यावेळेस युद्धासाठी? वाचू शकला का? वाचू शकला नाही. बरं, बापाला जाऊ द्या, कोणाचा भाचा होता तो?
देवाचा वाचा होता, बरोबर, देवाचा वाचा होता, पण देव वाचू शकले नाही. त्याचं कारण पण आहे. ते कारण आपण केव्हा तरी पाहू नाना. फक्त केला इशारा जाता जाता, केव्हा तरी पुढे पाहू. महाराज देवाचा वाचा होता, पण तरी सुद्धा वाचू शकले नाही. मग तुम्ही काय म्हणता की माझे आई बाप वाचवते, तेही वाचवणार नाही. मग तो एक कलाकारच होता आणि माझ्या गावाचा राजा, तो वाचवेन ना. तो कोवा म्हणे तोही वाचवणार नाही. अभंगाचं सोडविन राजा देशीचा नानाने एकदम छान गायन केलं, त्याबद्दल महाराज ज्यावेळेस काळाची उडी पडेल ना, त्यावेळेस राजा जरी असला तरी सुद्धा तो, तुमचा ओळखीचा राजाही असला तरी तो वाचू शकत नाही. राजा स्वतः काळाच्या जबड्यात फसलेला आहे. राजा स्वतः काळाच्या जबड्यात फसलेला आहे महाराज. ज्याचा सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही त्याला आपण राम म्हणतो. रामाचे वडील राजा दशरथ राजा होते, बरोबर. पण ज्यावेळेस काळ आला तर तो वापस गेला का? काळ घेऊनच गेला ना. तो तर देवाचा बाप होते ना दशरथ राजा. आणि ज्यावेळेस मरण पावले ना, ज्यावेळेस त्यांना काळ घ्यायला आला त्यावेळेस 4 पुत्र दशरथाला अंतकाळी एक न होता. ज्यावेळेस दशरथ राजा मेला त्यावेळेस 4 पुत्र होते पण एकही जोड नव्हतं. त्याचं कारण पण आहे, कारण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्याला श्राप दिलेला. ज्या वेळेस राजा दशरथ शिकारीसाठी एका वृक्षावरती बसलेले होते, रात्रीची वेळ होती, शिकार करायला बसलेले होते. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन महाराज काशीला चालले होते. आणि जात असताना रात्र झाली. आई वडिलांना म्हणे इथं आपण थोडं विश्राम करू. आई वडिलांनी सांगितलं, बाळा थोडी तहान लागली रे, पाणी पाजतो का थोडं. श्रावण बाळाने पाहिलं तर ते झारीत पाणी नव्हतं. महाराज, बाबा आई पाणी घेऊन येतो बरं. श्रावण बाळ पाण्यासाठी नदीच्या तीरावरती गेले.
नदीजवळ गेले. झारी बुडवली महाराज. बुडबुड बुडबुड आवाज झाला. दशरथ राजाने जिकडनं शब्द येत आहेत ते शब्द विधी बाण सोडले. जिकडनं शब्द येत आहेत बरोबर बाण श्रावण बाळाला. ज्यावेळेस श्रावण बाळाला तो बाण लागला महाराज, आणि महाराज श्रावण बाळाला तो बाण लागला आणि दशरथ राजा तिथपर्यंत गेले. आणि गेल्यानंतर महाराज पाहिलं तर तिथं श्रावण होता. तिथं कोणतंच पशु किंवा पक्षीची शिकार झालेली नव्हती. विचारलं, तू कोण? मी श्रावण. श्रावण, माझे आई वडील आंधळे, त्यांना मी काशीला घेऊन चाललोय. बाळ श्रावणा, महाराज मी काशीला घेऊन चाललोय. बाळ श्रावण ऐकावे त्याचे गुण. आई बाप आंधळे जातो काशीला. बोलल्यानंतर काय होईल, तुझा आवाज ओळखतील आणि सांगतील माझा बाळ कुठे गेला. पाणी घेणार नाही. दशरथ राजा दबक्या पावलांनी त्या श्रावणाच्या आई वडिलांजवळ पाण्याची झारी पुढे केली. हात थरथर कापताय त्या दशरथाचे. त्या आई वडिलांनी विचारलं, बाळा का बोलत नाही? त्रास होतोय का रे बाळा? हा, आम्हाला आंधळ्यांना तू काशीला घेऊन चाललाय. बाळा तुझ्या पायामध्ये चप्पल नाही, समजा पायामध्ये काटे कुटे बोचत आहेत. बाळा वाटलं इथंच राहू दे, आम्हाला पुढे घेऊन नको. एकदा तर प्रेमाने बोललो, बाळा एकदा तर बोल. काय बोलणार तो? का श्रावण होता महाराज? दशरथ थरथर कापत सांगितलं, पाणी घेऊन टाका. कोण? दशरथ, माझा बाळ मेला, माझा चुकून बाण लागला महाराज. आमच्या पुत्राची हत्या केलीस. ज्या दशरथा तुला श्राप देतो, पुत्र वेगाने मरशील. महाराज देवाचा बाप होता, 4 मुलं होते, तरी शेवटी कोणीच नव्हतं. राजा होता तरी कामात आला नाही. महाराज सिकंदरचा आपण आहे. किती सैन्य होतं? सिकंदराकडे भरपूर सैन्य होतं. ज्या दिवशी त्याला हकीमाने सांगितलं की तू आता मरशील, काही दिवस तुझे शिल्लक आहेत, त्यावेळेस त्याने सांगितलं काही इलाज नाही म्हणे, काही नाही, संपत्ती लावा, जेवढे पैसे लागतील तेवढे लावा, वाचू शकत नाही. मग त्याने सांगितलं की ज्यावेळेस मी मरेल, माझे प्रेत यात्रा निघेल, त्यावेळेस पूर्ण सैन्य माझं हातात शस्त्र घेऊन चालेल. जगाला कळू द्या की राजा होता, एवढा अपाट सैन्य होता तरी वाचू शकले. त्यांचा मागे माझे नातेवाईक राहतील, सर्व नातेवाईक.
जगांना कळू द्या हे नातेवाईक रडताय. एवढे नातेवाईक होते एवढे, पण कोणीही वाचू शकलं नाही. आणि मला त्यांचा खांद्यावरल्या कोणाचा, हकीम आणि वैद, म्हणजे लोकांना कळू द्या एवढे हकीम आणि वैद होते तरी वाचू शकले नाही. आणि माझे दोघं हात मोकळे सोडा म्हणजे जगाला कळू द्या की सिकंदर खाली हात गेला. महाराज, अरे एवढं अफाट सैन्य, एवढे नातेवाईक, एवढी श्रीमंती, ती वाचू शकले नाही तर तुमचं 2-4 तोड्याचं सोनं आणि 2-4 बंगले काय वाचवतील महाराज? नाही वाचू शकत. म्हणून तुकोबराय सांगतात की सोडवेना राजा देशीच्या चौधरी. चौधरी म्हणजे पाटील. नातेवाईक बी असलं पोलीस पाटील तो बी वाचू शकत नाही महाराज. पाटील सुद्धा वाचू शकत. सोडवेना राजा देशीच्या चौधरी. अनेक सोयरे भले भले, तुझे किती नातेवाईक असू दे तेही सोडवणार नाही. महाराज एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. सर्वांनी टाळी वाजा. विठोबा ज्यावेळेस ठाल ठाल महाराज, ज्यावेळेस काळाची उडी पडेल ना तेव्हा कोणीच तुम्हाला वाचवू शकत नाही. का तुकोबा? कोणीच वाचवणार नाही, कोणीच नाही. फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, तुका म्हणे तुला सोडवेना
वाचवतील फक्त दोनच, एक संत आणि दुसरे भगवंत. देवाशिवाय दुसरं कोणी वाचवणार नाही. महाराज तीन देवतांना कधी विसरू नये. ग्रामदेवता, ग्रामदेवतेला नमस्कार करूनच गावचा बाहेर पडावं. दुसरं कुलदेवता, आपली जी कुलदेवता असते वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचा दर्शनासाठी जायचं. आणि तिसरं पितृदेवता. आता जो पर्व चालू आहे, पितृपक्ष चालू आहे, तो पितरांचा आहे. महाराज पितरांचं श्राद्ध घालावं. महाराज श्राद्धच घालावं. मेल्यानंतर तर श्राद्ध घालावं, शास्त्राचा नियम आहे. पण जिवंतपणी आपल्या आईवडिलांना हे महाराज, कारण आई काय असते बऱ्याच लोकांकडनं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि बाप काय असतो महाराज, बाप काय असतो तुम्हाला सांगतो एका मिनिटात, आणि सेवा हे करतो. महाराज बाप काय असतो, अरे एखाद्या वेळेस पाहुणे येऊ दे आपल्या मुलीला पाहायला, पाहुणे येतात घरी, केले की फोन करतात, पाटील मुलगी पसंत आहे. तो बाप खिशात 1 रुपया नसतो, याचे त्याचे पाय पकडतो, सावकाराकडनं व्याजाने पैसे आणतो. सावकार द्यावं पैसे, देऊन देईल तुम्हाला व्याजासकट वापस. महाराज तो बाप व्याजाने पैसे काढून मुलीचं लग्न लावतो, थाटात लग्न लावतो, सगळ्यांना म्हणतो पोटभर जेवा. पण तो बाप त्या दिवशी जेवण करत का जेवत नाही बरं? तो विचार करतो की आज माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तिच्या घरी जाणार आहे. आता मला बाबा जेवलात का हे कोण म्हणेल? माझा मुलीशिवाय मला कोणी विचार, बाबा जेवलात का कोण म्हणेल? बाबा तुम्हाला शुगर आहे, गोळ्या टायमावरती घ्या कोण म्हणेल? महाराज माझी लेकच होती आणि तीही आज सासरीच. तो बाप त्या दिवशी जेवत नाही महाराज.
तो बाप आजपर्यंत कोणाजवळ झुकलेला नसतो आणि तो बाप मुलगी गाडीत बसते, त्या मुलीच्या साईडने नाही जात महाराज तो बाप, त्या जावयाच्या साईडने जातो. आजपर्यंत कोणाकडे न झुकलेला बाप त्या जावयाचा पाया पडतो, बापू सांभाळून घ्या माझा मुलं, काही चुकलं तर माफ करा, लहान होती अजून, माझ्या मुलीला क्षमा करा, उदाहरण करणाने क्षमा करा. तो बाप ते बापूंना सांगतो जेवायला. महाराज ती मुलगी जाते सासरी, आई आजारी असते, आई 4-5 वर्ष होऊन गेलेले असतात, 2 मुलंही झालेले असतात त्या मुलीला. आईने जेवण सोडलेलं असतं, 8 दिवसापासून जेवणाचा एक कण पोटामध्ये नाही त्या आईचा. 2 दिवसापासून पाणी घेतलेलं नाही. भाऊ फोन करतो, ताई अगे ये ना ग, आपली आई तुझी आठवण काढते का, आई काढते का, आई तुझी आठवण काढते, ताई ये ना ग, ताई एकदा तरी ये. ती ताई सांगते, दादा ते पुष्कळ काम आहेत मला, आई एक तुझी आठवण काढते, एकदा ये ना ग ताई, एकदा. ती ताई येते महाराज, ती ताई येते आणि ताई अशी गल्लीत असते. तोपर्यंत भाचा सांगतो त्या आजीला, आजी आते आली बरं, आते आली. 8 दिवसापासून अन्नाचा कण नाही, 2 दिवसापासून पाणी घेतलेले नाही. ती माय ताडकन उठते आणि वट्यावर येऊन पाहते माझी मुलगी आली म्हणून. महाराज त्या मुलीची साठी ती उठते आणि पाटकन अशी मिठी मारते, भाई तुझ्यासाठी मी चिकू आणले, सफरचंद. आईला बरं वाटतं महाराज मुलगी आल्यानंतर. जिने 8 दिवसापासून अन्नाचा कण खाल्लेले, 2 दिवसापासून पाणी पिलेलं नाही, ती आईला जशी काही संजीवनीच मिळते महाराज. महाराज त्या आईला जशी काही संजीवनी मिळते. 4-5 दिवस मुलगी राहते. मुलगी सासरी जायला निघते, दादा येते हा. बाप सांगतो, दादा बहिणीला सोडून ये रे, आपल्या गावात बस येत नाही, आपल्या गावात बस येत नाही, धानोऱ्याच्या स्टँड पर्यंत सोडून ये. महाराज भावाला काम असतं, तो निघून जातो. तो थरथर कापणारा बाप, एका हातामध्ये काठी असते महाराज, चित्र डोळ्यासमोर घ्या. तो थरथर कापणारा बाप, काठी लागलेली असते, ती काठी ठेवतो, एका हाताने मुलीची पिशवी पकडतो, एका हाताने नातूचा हात पकडतो महाराज, आणि तो रिक्षा स्टँड पर्यंत जातो. अरे त्या रिक्षा स्टँड मध्ये मुलीला कसं बसू, धानोऱ्यापर्यंत जाऊन मी मुलीला बसून येतो ना बसमध्ये, कारण आपल्या गावापर्यंत बस येत नाही. महाराज तो बाप रिक्षात बसतो आणि मुलीला धानोऱ्यासारख्या स्टँडवरती घेऊन जातो. स्टँडवरती पोहोचल्यानंतर हळूच थरथर कापणारा हात आपल्या बंडीच्या खिशात घालतो महाराज. 100ची नोट काढतो, मुलीच्या हातात देतो. बाहेर दादाने घेतली का तुला 5,000ची साडी, ताईडे तुला दादाने घेतली 5,000ची साडी, 100 रुपये राहू दे का बाबा. अरे तुम्हाला अशा घरात दिलंय ना, तिथं मला काहीच कमी नाही, तिथं मला काहीच कमी नाही महाराज, तिथं मला काहीच कमी नाही, राहू दे का. तेवढ्यात लहान मुलं रडतात महाराज, मला कुरकुरे घेऊन दे. आई म्हणते चोपड्याच्या स्टँडवरती घेऊन देईल. तो बाप जातो सद्गुरू आईस्क्रीम वरती, तिथून 2 कुरकुऱ्याचे पॅकेट घेतो महाराज. पॅकेट 5-5 वाले नसतात, 10-10 रुपयेवाले असतात. खिशामध्ये फक्त 20 रुपये उरलेले बापाच्या खिशात फक्त 20 रुपये उरलेले आहेत, रिक्षासाठी ठेवले होते. पण मुलं रडताय. ते आईस्क्रीम सद्गुरू आईस्क्रीम वरतून 2 पॅकेट घेतो, आपल्या नातवांच्या हातात देतो, एक मुलीला एक मुलाला, नातवांना. महाराज तो बाप आपल्या मुलीला बसमध्ये बसवतो, टाटा करतो. रिक्षात येत नाही तो बाप, कारण तिकडनं आल्यानंतर मला 20 रुपये द्यावे लागते. तो बाप पायी येतो महाराज. अरे जिवंतपणे आपल्या आईवडिलांची सेवा करा. आपल्या आईवडिलांची, त्यांचे खूप उपकार आहेत महाराज, त्यांचे अनंत उपकार आहेत. आता वेळ नाही आपल्याकडे,
आईची महती सांगायला केव्हा तरी बघू. महाराज आई वडिलांची सेवा करा. बहिणीला एकदा तरी फोन करा. भावाभावांशी प्रेमाने वागा. अरे आपल्या पत्नी भले बोलो ना महाराज. आपली घरचे बाई नाही बोलली चालेल, पण आपण भाऊ भाऊ कधी वाईट व्हायचं नाही. अरे आपलं रक्ताचं नातं आहे ती काय ती बाहेरून आलेली, पण भावाभावाचं रक्ताचं नातं कधी तोडू नका, विसरू नका महाराज. तुम्हाला शेवटी काम जो येईल तो भाऊच येईल नाही. महाराज एकदा प्रेमाने भजन कर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावले नारराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले जय 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 ज्ञानेश्वर मावले नारराज. महाराज बोलल्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचा आई वडिलांचा आशीर्वाद समजा. बोलताना कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर माफी मागतो. मी फक्त अभंगावरती सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबांना असंच म्हणायचं असेल या अभंगावरती, तसं नाही. महाराज तुम्ही 2 तासापासून एकदम शांततेने कीर्तन ऐकता. तुमचेही धन्यवाद. एकही जण उठून गेला नाही. आणि तुमच्या इथं तर मोठमोठे सत्य होतात महाराज. आळंदी संस्थानचे महाराज येतात, नानांचे नियोजन करता, पूर्ण गावकरीच नियोजन करता महाराज. पण एकही व्यक्ती उठून गेला नाही. आणि माझ्यासारख्या पामराची सेवा तुम्ही घडून घेतली. माझं बोबडे शब्द तुम्ही ऐकून घेतले. तुमचे धन्यवाद. कीर्तनासाठी ज्यांनी साथ दिली आमचे हरिभक्तीपरायण चेतन महाराज शिवरेकर, त्यांचेही धन्यवाद. आपल्या गावातील वैभव गोपाल काका, त्यांचे मनापासून धन्यवाद. आमच्या गावाचे गायनाचार्य चेतन महाराज, त्यांचेही मनापासून धन्यवाद. आमच्या गावाचे बापू महाराज, आमच्या गावाचे हरिकाका, समाधान काका, आपल्या गावाचे पाटील सोपान पाटील, नंतर हिरामन काका, नंतर मच्छू नाना, विठोबा. आता विठोबात माझ्या पाठीशी असताना मला काय घाबरण्याची चिंता. महाराज घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुदत्त भजनी मंडळ आणि विशेष ज्यांची उपस्थिती आहेत आमचे गावाचे भूदेव भागवताचार्य, युवा कीर्तनकार. तुम्ही ऐकलेलं असेल यूट्यूबला त्यांची कथा. शिवमहापुराण आता चालूच धामणगावला झाली. महाराज सुंदर कथा करतात, सुंदर कीर्तन करतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमच्या गावचे नाना भाऊ, जळगावहून आलेले आमच्या ताई, जापोरा वगैरे, बाहेरगावून परिसरातून आलेले बरेच मंडळी, सोनवतचे आमचे दादा, नंतर चंपालाल दादा, नंतर आमचे धानोऱ्याचे आबा ते प्रेमा खातीर इथपर्यंत आले. म्हणे महाराज तुमचं कीर्तन आहे का? म्हटलं हो माझं कीर्तन आहे. मग म्हणे आपलीच गाडी घेऊन जाऊ. म्हटलं चला मग काय हरकत नाही. त्यांच्या गाडीपर्यंत इथपर्यंत आले, पण ते थोडा त्रास झाला महाराज चढतीपर्यंत. तिथं पाऊस होता ना, तेवढं आम्हाला उतरावं लागलं, म्हणजे त्यांना उतरावं लागलं. पण असो, त्यांचेही धन्यवाद. ज्यांनी पकोजाला साथ दिली आपल्याला. गौरव महाराज लासूरकर छान वाजवतात महाराज. मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. आणि आपल्या गावाचे वैभव सुंदर आमचे रवीन नाना, विनेकरी बाबा. बोलण्याचं वगैरे एखाद्याचं नाव सुटलं असेल तर मला हे असंच होतं, कामाचा माणूसच सुटतो मला. हा आपले गावातलेच वैभव दुसरे सोपान पाटील, साला नावलजी जणी जण म्हणून महाराज, ज्यांनी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम दिली. आमचे राम रतन दाडा, शिवशक्ती साऊंड, कठोरा, किनोद, आमची घरची सिस्टीम आहे. एक वेळा जोरदार टाळे वाजवा. आमच्या आई सुद्धा आलेल्या आहेत, आमच्या मावशी आलेल्या आहेत. असं म्हणता माय मरून माशी वाचो, आमच्या मावशी पण आलेल्या आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखाद्याचं नाव सुटलं असेल त्या तिकडे वट्यावर बसलेल्या आमच्या भाच्या सगळ्या, इकडे बसलेले पाटील, इकडे बसलेले आमच्या ताया, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोलले गुणे वेडे